नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले. भाग 23. दिलीश रमेशला भेटायला गेले होते. मिहीर आणि कविताच्या लग्नाचे बोलायला आणि ठरवायला. मग तुझं काय म्हणणं आहे? कसं करायचं लग्न? मिहीर आणि कवितासोबत पण बोलून घेऊ. लग्न चांगलं झालं पाहिजे, असे माझे मत आहे. दिलीप म्हणाले. तुझं सगळं बरोबर आहे, पण सुलूताईंचं काय? त्या तयार होतील का? तू हे सगळं करत आहे, पण त्यांना माहिती आहे का? त्यांनी मध्येच नाही म्हटले तर? मिहीर तुटून जाईन रे. आतापर्यंत तो प्रेमासाठी तरसला आहे. आता कुठे त्याच्या आयुष्यात चांगलं होत आहे? रमेश थोडे भावुक झाले होते. हो, माझं पण तेच मत आहे. मला वाटतं बघण्याचा कार्यक्रम करू. तुम्ही सुरुताईच्या कानावर घाला. त्यांना सांगू, आपण पोरांचं सुख बघा. त्यांना आशीर्वाद द्या. त्यांना सुखी झालेलं बघा. बाकी आपल्याला कविता सून म्हणून पसंत आहे. माझा मिहीर तिच्यासोबत सुखात राहील. आम्हाला अजून काय पाहिजे? हेमा म्हणाल्या. अजयला आज खूप काम होतं. अनन्याला हॉस्पिटलमध्ये जायचे असते. त्या काही टेस्ट सांगितल्या होत्या, त्या करायच्या होत्या. कसं जाऊ? त्याचा विचार करत होती. प्रिया अनन्याकडे आली. काय झालं? कसला विचार करत आहे? आज काय कारण देऊ बाहेर जायचं? आज टेस्ट करायचे आहे ना. टाइम पण लागेल. त्याचा विचार करत होती. अनन्या म्हणाली, अगं मी आताच ऐकलं. सरांना बाहेर मीटिंग आहे. ते जाणार आहे. वेळ पण लागणार आहे. त्यावेळेस आपण जाऊन येऊ. मी पण येते. पटकन काम होऊन जाईल. प्रिया म्हणाली. बरं झालं. जाऊन येऊ. आता काम करून घेऊ. ते गेल्यावर आपण पण लगेच निघून जाऊ. अनन्या म्हणाली. प्रिया पण काम करायला जाते. कविता तर आता फक्त मिहीरच्या स्वप्नात होती. फक्त त्याचेच विचार चालू होते. त्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न बघत होती. तिच्या विश्वात होती. हसत होती, लाजत होती. अजयने अनन्याला कॅबिनमध्ये बोलवलं. ती पण लगेच गेली, कारण त्याला मीटिंगला जायचं होतं. अनन्या, मला वेळ होईल. जास्त उशीर झाला तर मी घरी निघून जाईल. तू माझी वाट बघू नको. जेवण करून घे. अजय खूप प्रेमाने सांगत होता. तुम्ही पण जाऊन खाऊन घ्या. आदूला गार्डन मध्ये घेऊन जा. ती पण बोर होते. आईस्क्रीम खाऊ. अनन्या हसत म्हणाली. हो. तुम्ही पाणीपुरी तर नाही खाणार हो ना? अजय अनन्याची मस्करी करत म्हणाला. हो मग खाणार ना. ते काय सांगायचं झालं का? आम्हाला आवडते. अनन्या म्हणाली. बरं, काळजी घ्या. अजय म्हणाला. रविवारी बघण्याचा कार्यक्रम सुरू करू. सुलूताई सोबत मी बोलतो. मालतीला पण सांगतो. मी तुला कॉल करतो. दिलीप म्हणाले. हो चालेल. नंतरच पण ठरवून घेऊ. चालेल ना? रमेश म्हणाले. हो चालेल. दिलीप म्हणाले. चहा घेऊन दिलीप घरी जायला निघतात. अनन्या हॉस्पिटलमध्ये गेली. तिच्या काही टेस्ट चालू होत्या. थोडी घाबरली पण होती. प्रिया तिला धीर देत होती. नको काळजी करू, सगळं चांगलं असेल. तिचे सगळे टेस्ट झाले होते. डॉक्टरला भेटायला गेल्या. 2 दिवसात रिपोर्ट येतील. टेन्शन घेऊ नको. सगळं व्यवस्थित होईल, डॉक्टर म्हणाल्या. हॉस्पिटलचं सगळं झालं. अनन्या आणि प्रिया ऑफिसला येतात. कोणाचं लक्ष नाही ना बघून कामाला लागतात. अजयची मीटिंग संपली असते. आता परत ऑफिसला जायचं नसतं. कंटाळा आलेला असतो. आदूला स्कूलमधून घरी घेऊन जातो. मिहीर कविताजवळ आला. आज काका घरी गेले होते. आपल्या लग्नाचे बोलायला. मिहीर म्हणाला. काय बोलणं झालं? जरा काळजीतच कविता म्हणाली. मम्मी पप्पा म्हणाले आहे की सुलू आत्यांना पण मुलांच्या आनंदात सामील झालं पाहिजे. पण त्या होतील का? हा प्रश्न आहे. मिहीर म्हणाला. सगळं व्यवस्थित होईल. मामा अजय करतील. सगळं छान. नको टेन्शन घेऊ. आता आपलं लग्न होईलच. कविता म्हणाली. तसंच होऊ दे. आता मला नाही दूर राहायचं. तडमडत. जगायचं नाहीये. मिहीर म्हणाला. सगळं चांगलं होईल. कविता म्हणाली. अजून एक, काका सुलू आत्यासोबत बोलून रविवारी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आहे. मिहीर आनंदात म्हणाला. हो का? छान ना? कविता म्हणाली. तू साडी घालणार का? मिहीर म्हणाला. मी नाही. घालत नसतात, निसत असतात. कविता म्हणाली. बरं, चला काम करून घेतो. अनन्या वहिनी सोबत जाणार आहे का? अजय नाही आहे. तो मीटिंग वरून घरी गेला. मिहीर कविताला सांगतो. हो, तिच्या सोबतच जाईल. कविता म्हणाली. आपलं काम करत बसतात. अजयने आदूला घेतलं. मनसोक्त गप्पा मारल्या. अनन्याला कॉल केला. ऑफिस थांब, आम्ही येतो. आदू आणि अनन्या आदू आणि अजय लगेचच ऑफिसला येतात. कविता आणि अनन्याला घेतात. बाहेर फिरायला जातात. अनन्या, कविता, आदू, अजय खूप वेळ बाहेर होते. आईस्क्रीम खाल्ला, पाणीपुरी खाल्ली, मस्त मजा करून मग ते घरी गेले.
मालती आज रमेशकडे जाऊन आलो. दिलीप म्हणाले. रमेश भाऊजी आणि हेमा काय म्हणाले? मालती म्हणाल्या. रमेश आणि हेमा बोलले ते सगळं त्यांनी मालतीच्या कानावर टाकलं. त्यांचं असं म्हणणं आहे, सुलू आता तयार होतील का? तिला आपल्या विचारायला पाहिजे. तुझं काय मत आहे? दिलीप म्हणाले. हे काम अजयने केलं तर? मालती म्हणाल्या. हो, तो आल्यावर त्याच्यासोबत बोलतो. ती कुठं आहे? ऑफिसमधून आला का? दिलीप म्हणाले. आज लवकरच आला होता. सगळे बाहेर गेले आहे. आदूला गार्डनला घेऊन गेला आहे. तो आल्यावर बोलून घेऊ. मालती म्हणाल्या. बरं, तो आल्यावर सांग. दिलीप म्हणाले. बरं, सांगते. मालती म्हणाल्या आणि किचनमध्ये निघून जातात. रामू काकांना जेवणाचे सांगायचे असतं. सगळे मस्त फिरून आले. आपल्या रूम मध्ये फ्रेश व्हायला गेले. सगळ्यांचा मूड खूप छान होता. दिलीप अजयच्या रूम मध्ये आले. अजय आताच फ्रेश होऊन आला होता. अनन्या, मालती, कविता गप्पा मारत होत्या. आदू पण बोलत होती. त्यांच्या मध्ये मध्ये बोलत होती. बाबा बोला ना, काय बोलायचे आहे? अजय म्हणाला. आज मी रमेशकडे गेलो होतो. त्यांनी असं म्हणत दिलीपने अजयला सगळं सांगितले. सुलू आत्या कसे सांगायचे? कार्यक्रम करू आपण बघण्याचा. सुलू ताईला कोण सांगेल? म्हणून तुझ्याकडे आलो. तू बोलून बघ, कदाचित तुझं ऐकेल. असं माझं आणि मालतीचं म्हणणं आहे. पोरं सुखं राहतील. अनन्याच्या पण मागे लागणार नाही. दिलीप म्हणाले. हो बाबा, मी आत्यासोबत बोलतो. बघू ती काय म्हणते. ते तुम्हाला सांगतं. तिने नाही ऐकलं तरी आपण मिहीर आणि कविताचे लग्न लावून देऊ. अजय म्हणाला. बरं, एकदा बोलून बघ, मला वाटत आहे. दिलीप म्हणाले. हो, आताच बोलायला जातो. अजय म्हणाला. मिहीर, तुझं काय मत आहे? सुलूताईला सांगितलं पाहिजे ना? रमेश म्हणाले. हो, बोलले तर पाहिजे, पण त्या ऐकतील का? मिहीर म्हणाला. अजय त्यांना बरोबर समजवेल. ऐकलं नाही तरी आता मला कविता सोबतच लग्न करायचे आहे. काही झाले तरी. मिहीर म्हणाला. हो, रमेश म्हणाले. कविताला पण टेन्शन आलं होतं. आई हो म्हणेल का? आता मी तिचं नाही ऐकणार. तिचं खूप झालं आहे. आता मला मिहीर सोबतच लग्न करायचं आहे. कविता मनातच विचार करते. आत्या, आत येऊ का? अजय म्हणाला. आज बरी माझी आठवण आली. नाही तेव्हा तर बायको जवळ असतो. तिला एकटी नाही सोडत. सुलू आत्या जरा खोरचटपणे म्हणाल्या. असं काय म्हणते? काम चालू आहे. मला कधी वेळ असतो का? तू तर बघत आहे ना? अजय म्हणाला. हो ना, काल तर सगळ्यांना फिरवून घेऊन गेला होता. सुलू आत्या म्हणाला. तुला पण यायचं होतं का? आणि हसायला लागतो. तुला घेऊन जाईल. तुला काय पाहिजे? पाणीपुरी, आईस्क्रीम, अजून काय हवंय का? अजय म्हणाला. माझी म्हातारीची मजा घेतो काय? सुलू आत्या म्हणाल्या. तू कुठं म्हातारी आहे? तू तर अजून किती सुंदर दिसते. अजय म्हणाला. तुझं काही पण असतं. सुलू आत्या जरा लाजतच म्हणाल्या. अगं खरंच, तू कविताच काय विचार केला आहे? अजून किती दिवस तिला एकटी राहील? तिला एकटी ठेवणार आहे. तू काही ठरवलं असेल ना? अजय म्हणाला. कोणी माझं ऐकत आहे का? सगळे मनमानी करत आहे. दिलीप त्या मिहीरकडे जाऊन आला. मुला बोलला पण नाही. फक्त लग्नाला बोलवणार होता का? मला पण समजून घ्या ना. मी पण तिचं भलंच होईल असं बघत आहे ना. सुलू म्हणाल्या. हो ग, पण आता ते प्रेम करतात. आधी करत होते. तू तेव्हा खूप घाई केली. तुला तरी पटतंय का? ते मला सांग. मिहीरला मी खूप चांगला ओळखतो. कविता खूप सुखी ठेवेल. काका काकू पण खूप चांगले आहे. कविताला प्रेमाने ठेवतील. तू राग सोड. तिचं सुख बघ. तिला आनंदी बघ. लग्नाला हो म्हण. ते रविवारी बघायला येणार आहे. प्रोग्राम ठरवला आहे. तू हो म्हणशील तरच होणार आहे. आता मिहीरकडे सगळं आहे. विचार कर. अजय म्हणाला. तू म्हणतो ते पटत आहे, पण मन नाही मानत. कविता आता चांगली राहायला लागली आहे. आधी खूप त्रास सहन केला आहे. आता ती आनंदी राहायला पाहिजे. मिहीर तिला आनंदी ठेवेल तर चांगलंच आहे. मी तयार आहे. पण तिला त्रास झाला तर मी त्याला सोडणार नाही. सुलवत्या म्हणाला. मिहीर तसा नाही ग. तो कविताला खूप चांगला ठेवेल. मी तुला शब्द देतो. कविताला त्रास झाला तर मी तिला जाऊन घेऊन येईल. अजय म्हणाला. हो, चालेल. त्यांना रविवारी बोलव. सुलवात्या म्हणाल्या. मी बाबांना सांगतो. अजय म्हणाला. आनंदी होऊन सुलवा त्याच्या रूम मधून बाहेर निघून जातो. अनन्याला जेवणाचे झालं का? जे सांगितलं होतं ते? मालती म्हणाल्या. हो आई, झालं. सगळं सुलवात्याच्या आवडेल ते बनवलं आहे. अनन्या म्हणाली. चांगलं केलं. त्यांनी कवितासाठी हो म्हणायला पाहिजे. मालती म्हणाल्या. हो आई, तिने हो म्हटलं आहे. रविवारी त्यांना यायला पण सांगितलं आहे.
अजय त्यांचे बोलणे ऐकत होता. "बरं झालं," मालती म्हणाल्या. "मी बाबांना सांगून बाबासोबत बोलून घेतो. काकांना कॉल करून घेतो," अजय म्हणाला. "हो, बोलून घे. मी तयारीला लागते," मालती म्हणाल्या. अजय दिलीपला सगळं सांगतो. त्यांना बरं वाटतं की सुलुताईने हो म्हटलं. आता सगळं चांगलं होणार. गुरुजींना पण बोलून घेऊ. मुहूर्त काढून घेऊ. खूप लग्न मस्त झालं पाहिजे. कविता मिहीरकडे सुखी राहील, दिलीप म्हणाले. तुम्ही काकांना सांगा. मी मिहीरला कॉल करून सांगतो. गंमत करू थोडी. त्याने मला आधी सांगितलं नाही ना, अजय हसत म्हणाला. अजय मिहीरला कॉल करून सांगतो. एक दोन रिंग मध्ये मिहीर फोन उचलतो. हॅलो, अजय काय झाले? सुलात्या काय म्हणाल्या? त्यांना आमचं लग्न मान्य आहे ना? लवकर सांग ना, मिहीर हायपर होऊन म्हणत होता. मला बोलू तर दे. तुझेच चालू आहे. आणि म्हणतो बोल ना. सुलू आता ऐकत नाहीये. मी खूप समजवलं. कविताचा विचार कर असे पण सांगितलं, पण ते ऐकतच नाहीये. काय करू? अजय इमोशनल होण्याचं नाटक करत होता. अजय तू समजाव ना. तू तुझे ऐकतील त्या. त्यांच्याशी नीट बोलून बघ ना. मिहीर रडकुंडीला आला होता. अजयला कसं तरी वाटलं. मग तू येताना रविवारी आमच्या घरी मुलगी बघायला? अजय म्हणाला. काय? तो एकदम शॉक झाला होता. तू खरंच बोलतोय ना? मिहीर अजून पण विश्वास बसत नव्हता. हो बाबा, ये आता या रविवारी तिला बघायला, अजय म्हणाला. केव्हाची काय मजा घेतो? माझा जीव खालीवरती झाला होता, मिहीर म्हणाला. म्हटलं थोडी मजा घ्यावी, अजय म्हणाला. नको रे बाबा, या बाबतीत नको मजा घेऊ. खूप जीव जातो, मिहीर म्हणाला. बरं चल आता ठेवतो, अजय म्हणाला. हो चालेल, मिहीर म्हणाला. तोपर्यंत दिलीप पण रमेश सोबत बोलून झालं होतं. आता सगळं छान होणार आहे. अनन्या जरा टेन्शन आलं होतं. रिपोर्ट आणायचे होते. काय आलं असेल, डॉक्टर काय बोलतात ते तिला नीट ऐकायचं होतं. काय करू? बाहेर जाता येणार नाही. मला समजत नाही आहे. प्रियाला बोलू का? ती घेऊन येईल. तिची बहीणच आहे. तिला दाखवेल. पण हा तेच करते. तिने प्रियाला कॉल केला. हॅलो प्रिया, अनन्या म्हणते. हाय, बोल ना, काय कॉल केला होता? प्रिया म्हणते. हॉस्पिटलमध्ये जाशील का? रिपोर्ट आणायचे होते. आणि रिपोर्टमध्ये काय आलंय ते पण डॉक्टरांना दाखवायचं होतं. घरी खूप गडबड आहे. उद्या कविताला बघायला येणार आहे. तू जाऊन येशील? मला सांगशील का रिपोर्टमध्ये काय आलं आहे? मी घरातून निघाल्यावर यांना समजून जाईल. म्हणून तुला सांगत आहे. एवढं काम करशील ना? अनन्या म्हणाली. अगं तू वेडी आहे का? मी करेल ना तुझ्यासाठी काही पण. आधी जाते, रिपोर्ट घेते, मग दीकडे जाते. तिला विचारते. काही गोड्या काही सांगितलं ते तुला सांगते. नको टेन्शन घेऊ. सगळं छान होणार. मी मावशी पण होणार. आदूला लहान बहीण किंवा भाऊ पण येणार आहे. प्रिया म्हणाली. अनन्या लाजते. काही पण तुझं, पण खरंच असं झाले ना तर खूप छान होईल. अनन्या भावूक होऊन बोलत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. बरं, मग तुला जाऊन आल्यावर सांगते, प्रिया म्हणाली. हो चालेल, लगेच कॉल कर. माझा जीव टांगणीला लागलेला असेल, अनन्या म्हणाली. आणि प्रियाने कॉल कट केला. तिला रडायला येत असतं. तेव्हा अजय येतो. तिला रडताना बघून, अनन्या काय झालं का? तू का रडत आहेस? कोणी काही बोललं का? काही दुखतंय का? अजय खूप काळजीने तिला विचारत होता. अनन्या काय झालं असेल? ती का रडत आहे? त्याला काहीच समजत नव्हतं. अनन्या काही बोलत नव्हती. अनन्या, काही बोलशील की नाही? अजयला मिठी मारली. अजय तिला शांत करत होता. तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. आता जरा ती शांत झाली होती. बोल, काय झालं? का रडतेय? अजय म्हणाला. आता अनन्याला प्रश्न पडला. अजयला काय सांगू? ती का रडत आहे? काही नाही. आई बाबांची आठवण आली. तिने अजयला खोटं सांगितलं. तिला कसं तरी वाटलं त्याच्यासोबत खोटं बोलताना. आई बाबा इथं पण आहे ना? मुलीसारखं प्रेम करतात ना? अजय म्हणाला. हो. अनन्या म्हणाली. काम खूप आहे. मी बघून येतो. तू पण आदूकडे जा. इथे एकटी बसू नको, अजय म्हणाला. हो, कविताकडे जाते. तिची तयारी झाली का बघते. तिला काही हवं असेल तर, अनन्या म्हणाली. ओके, अजय म्हणाला. अनन्या कविताच्या रूम मध्ये जाते. तिने खूप ड्रेस काढून ठेवले असतात. यातला कोणता घालू ती कन्फ्युज असते. आणि अजून विचार चालू असतो. मिहीर साडी नेस म्हणून म्हणाला होता. कविता ते आठवून हसायला लागली. तोपर्यंत अनन्या आली. काय एकटीच हसत आहे? मिहीर भाऊजीची आठवण आली का? म्हणून एवढं हसायला येत आहे, अनन्या म्हणाली. नाही ग, मिहीर असं म्हणत होता. असं म्हणत त्यांचे बोलणे तिला सांगते. ती पण हसायला लागली. काही खरं नाही. पण एक बोलू का? त्यांना बघायचं आहे तर
नेसायची ना साडी, माझी साडी आणू का? तुम्हाला आवडेल ती सांगा. त्यांच्या डोळ्यांना सुख, अनन्या म्हणाली आणि हसायला लागली. अनन्या, मला चिडवू नको हां, कविता म्हणाली. तोपर्यंत कविताच्या रूममध्ये सुलूआत्या येतात. किती पण झालं तरी त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांचा तिच्यावर खूप जीव होता. "आई ये ना बस," कविता म्हणाली. "मी येते. आईला काही हवं असेल तर. आपण साडीचे नंतर बघू," अनन्या म्हणाली आणि बाहेर निघून गेली. दोघींना बोलता यावं म्हणून. "आई, बोल ना गं. किती दिवस बोलणार नाही? मी चांगला आहे गं. तुला आधी पण सांगितलं होतं. तेव्हा तू माझं ऐकलं नाही. त्या विचित्र माणसासोबत लग्न लावून दिलं. मी किती सहन केलं. आता मला काही सहन करायचं नाहीये गं." कविता भावूक झाली होती. सुलू आत्या पण रडायला आलं होतं. "तुझं सुखच बघत होती गं. मला काय माहिती तो असा निघेल. आता मिहीर सोबत सुखात राहा. आता मला काळजी नाही," सुलू आत्या म्हणाल्या. दोघी बराच वेळ बोलत बसल्या होत्या. काही झालं तरी आई ती आईच असते. तिचा जीव मुलांसाठी तुटतोच. कविता आता आपल्याला सोडून जाणार म्हणून सुलू आत्या कविताला भेटायला आल्या होत्या. "आई, त्यांना जेवायला पण सांगायचं का? मला वाटतं त्यांना साखरपुड्याची तारीख काढून घेऊ. गुरुजींना बोलू. तुम्ही काय म्हणता?" अनन्या म्हणाली. "हो, यांच्यासोबत अजय सोबत बोलून घेऊ. मला पण आवडेल. खूप मस्त वाटत आहे. कविताचं पण आता सगळं चांगलं होईल." मालती म्हणाल्या. "हो ना, तुमचं खरं आहे." सुलवात्या कवितासोबत बोलायला गेल्या आहे. त्या पण कविताई सोबत बोलत आहे. त्यांना मिहीर भाऊजी आवडले वाटतं म्हणून चांगलं होईल. अनन्या म्हणाली. "हं." मालती म्हणाल्या आणि रूम मध्ये निघून गेल्या. मिहीरकडे पण तयारी चालू असते. रमेश आणि हेमाने कवितासाठी खूप काही आणलं आहे. मिहीरने पण ड्रेस काढून ठेवले होते. कोणता घालायचा, किती वेळ तेच चालू होतं. एक ड्रेस आवडला, तो त्याने काढून ठेवला. अनन्याने प्रियाला कॉल केला. "हा बोल ना," अनन्या प्रियाला म्हणाली. "रिपोर्ट आणले का? डॉक्टर काय बोलले मला सांग ना. रिपोर्ट मध्ये काय आले? तुझी ताई काय बोलली?" अनन्या प्रियाला म्हणाली. "अगं श्वास घे. किती प्रश्न विचारते?" प्रिया म्हणाली. "अगं मला जाणून घ्यायचं आहे," अनन्या म्हणाली. प्रिया बोलते. तोपर्यंत अजयचा आवाज आला. तो रूम मध्ये येत होता. "प्रिया, मी नंतर कॉल करते." हे आले. कॉल कट करून टाकते. "अनन्या काय करत आहे? उद्याचे सगळं व्यवस्थित झाले ना? काही कमी नको राहायला," अजय म्हणाला. "सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही आता झोपा. सकाळी लवकर उठावे लागेल," अनन्या म्हणाली. "हो ना, झोपावं लागेल." अजय अनन्याला त्याच्याकडे खेचतो. "खूप दिवस झाले. आपले बोलणेच झाले नाही. मी प्रेम पण नाही केलं." अजय खटाड हसत म्हणाला. अजय तिला मिठीत घेतो. तिला पण हवीशी वाटत होती. त्याची मिठी, स्पर्श खरंच गरज होती. खूप दिवस झाले आमचे असे क्षण आलेच नाही. अजयने तिच्या होठावर ओठ ठेवले. ती पण प्रतिसाद देऊ लागली. खूप वेळाने तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने तिला मिठीत घेतलं. त्याला त्यांना त्यांचं काय करू द्या, आपण जाऊ. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.